मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता ही माती निर्जंतुकीकरण केल्यानंतर आता जे वेगवेगळे बियाणे आहेत, बियाण्याचे विविध प्रकार आहेत, त्याला आपण आधी वेगवेगळ्या विभागामध्ये कशा प्रकारे लावायचं त्याची माहिती घेणार आहोत. आता अशा प्रकारचे जे छोटे ट्रे आहेत, तुमच्याकडे कुठलेही असो, माझ्याकडे हे गोल प्रकारचे ट्रे आहेत, ज्याच्यामध्ये मी बियाणं लावणार आहोत. याच्यामध्ये प्रथम आपण काय करणार आहोत, ही माती भरून घेणार आहोत अशा ट्रेमध्ये. कारण ज्या बियाण्यांची आपल्याला नर्सरी तयार करावी लागते ते बियाणे आपण या ट्रेमध्ये लावणार आहोत. त्याच्यामध्ये ही सर्वप्रथम आपण माती भरून घ्यावी ट्रेमध्ये. ट्रेमध्ये माती भरून घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर तुमच्याकडे ट्रायकोडर्मा पावडर जर असेल, ट्रायकोडर्मा पावडर म्हणजे जे शेतातील हानिकारक बुरशी असतात त्या बुरशीला नाहीसे करतं. तर ट्रायकोडर्मा पावडर आपण या मातीमध्ये थोडं मिक्स करायचं आहे. ट्रायकोडर्मा पावडर जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर ते इफ्को बाजार या गव्हर्मेंटच्या ॲपवर विकत मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ट्रायकोडर्मा पावडर आपण याच्यात यूज करणार आहोत. कारण बुरशीनाशकासाठी आपण केमिकल बुरशीनाशक वापरत नाही. आपण फक्त आपल्या किचन गार्डनमध्ये, टेरेस गार्डनमध्ये नीम ऑइल म्हणजे निंबोळीपासून तयार केलेलं ऑइल आणि ट्रायकोडर्मा पावडर या दोनच गोष्टी वापरतो. कारण की ह्या मानवाच्या शरीरासाठी घातक नाहीत. आणि अशा प्रकारे ट्रायकोडर्मा पावडरची जी माती आहे मिक्स केलेली, तिचा पण एक लेअर द्यायचा आहे. आणि तिचा एक लेअर दिल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला जे बारीक बियाणे आहे, ज्याचे रोपं तयार करून लावावं लागतात, ती बियाणं आपण लावणार आहोत. मित्रांनो, याच्यातले मी सध्या 2 प्रकार इथं लावून राहिलो. तर याच्यामध्ये एक चेरी टोमॅटो आहे आणि दुसरं वांगा आहे. तर ज्या बियाण्यांची आपल्याला नर्सरी करायची आहे ते बियाणे आपण याच्यात लावून राहिलो. आता हे जे चेरी टोमॅटो आहे, या चेरी टोमॅटोचे एकदम कमी बिया आपल्याला लावायच्या आहेत. तर याच्यामध्ये थोडीशी अशी माती मिसळून घ्यायची. माती मिसळून घेतल्यानंतर याला असं एकत्रित करायचं आणि एकत्रित करून आपल्याला हे असं पटलं या ट्रेमध्ये पसरवून द्यायचं आहे. मित्रांनो, हे पटलं पसरवून दिल्यानंतर त्याच्यावर जेवढं बी आहे, बीचा जेवढा आकार आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला त्याच्यावर माती टाकायची आहे. म्हणजे ते बियाणं संपूर्ण बुजल्या जाईल अशा प्रकारे त्याच्यावर माती टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे बियाणं बुजलेलं आहे. आणि आता दुसऱ्या ट्रेमध्ये मी वांग्याचं बी टाकणार आहोत. मित्रांनो, ही आमची वर्षानुवर्षे वापरत असलेली प्रोसिजर आहे. तुम्ही जर तुमच्या दुसऱ्या कुठल्या प्रोसिजरने लावायचा ठरवलं तर तुम्ही तुमच्या प्रोसिजरने, दुसऱ्या कुठल्याही प्रोसिजरने लावू शकता. तर याच्यामध्ये आता आपल्याला जे बारीक बियाणे असतात
त्या बारीक बियाणामध्ये हाताने टाकता येत नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये थोडीशी जी माती आहे ती माती मिक्स करणार आहोत. थोडीशी माती मिक्स केल्यामुळे जे बियाणं आहे ते सगळं एकाच जागी पडणार नाही, तर संपूर्ण इकडे आपल्याला ते फैलावता येईल. तर अशा प्रकारे आपण आता हे वांग्याचं पण बी याच्यात टाकून राहिलो, कारण की ही जी बियाणे आहेत याची प्रथम नर्सरी करावं लागते. ही डायरेक्ट जमिनीत जर लावली तर पाणी, पावसाचं जे वरून पाणी येणार आहे त्याच्या फोर्समुळे हे जे बी आहे हे बी जमिनीत दाबल्या जाते आणि ते उगवत नाही. आणि समजा उगवलं तरी पाण्याच्या फोर्समुळे त्याचे जे झाडं असतात ते झाडं जमिनीला टेकून सडून जातात. मित्रांनो, हे असे आता दोन्ही आपले ट्रे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे जे ट्रे असतील त्या ट्रेमध्ये तुम्ही लावू शकता. माझ्याकडे असे गोल आकाराचे ट्रे होते, त्याच्यामुळे मी अशा गोल आकाराच्या ट्रेमध्ये लावलेले आहेत. तर याच्यामध्ये आपणास जे पाठवलेले आहे वांगे, टोमॅटो, मिरची, हे 3 प्रकार अशा आपल्या ट्रेमध्ये लावायचे आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तो पपईच्या बियांचा. तर पपईच्या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला, तुम्ही बघू शकता, असे जे ग्लास असतात, प्लॅस्टिकचे ग्लास किंवा साधे पाणी प्यायचे जे ग्लास असतात, अशा ग्लासमध्ये आपल्याला ते लावायचं आहे. पपईसाठीची ही प्रोसिजर आहे. तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम ट्रायकोडर्मा पावडर मिक्स करून घेऊ. मित्रांनो, ट्रायकोडर्मा ही असते ती नेहमी सावलीत ठेवायची असते, उन्हात ठेवायची नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आता जे प्लॅस्टिकचे ग्लास आहेत ते ग्लास मी भरून घेणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे ग्लास भरून घेतल्यानंतर आपल्याकडे ज्या पपईच्या बिया आहेत त्या बिया एका ग्लासमध्ये 2-2 लावायच्या आहेत. म्हणजे एक जर नाही निघली तर दुसरी निघते. अशा प्रत्येक ग्लासमध्ये 2-2 बिया आपण लावणार आहोत. आणि याच्यावर आपण ही माती टाकून देणार आहोत. वरून बुजवून घ्यायचं आहे मातीने. अशा प्रकारे आता 2 नंबरचं जे आपलं बियाणं होतं ते पपईचं, ते आपण प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये किंवा तुमच्याकडे जर बॅग्स असतील छोट्या छोट्या, त्या बॅग्समध्ये पण तुम्ही लावू शकता. मी तुम्हाला दाखवतो. अशा बॅगमध्ये पण तुम्ही लावू शकता. अशा बॅगमध्ये पण तुम्हाला लावता येईल. आणि याच्यानंतर जे प्रकार उरतात
ह्याच्यामध्ये आहे